एष सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नाणदंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनम गणहराणं अज्जावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेज्य उपसंपयामि सम्मं जतो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विधाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचनसार ग्रंथामध्ये आपण कालचं प्रकरण त्या ठिकाणी पुढे नेऊया. कालच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं होतं की इंद्रियजन्य ज्ञान आणि सुख हे आहे आणि अतींद्रिय ज्ञान आणि सुख हेच उपादेय आहे. या गाथेमध्ये अतींद्रिय सुखाचं साधन अतींद्रिय ज्ञान हे सांगितलेलं आहे आणि ते सर्वस्वी उपादेय आहे. अतींद्रिय ज्ञान किंवा प्रत्यक्ष ज्ञान म्हणा किंवा निरावरण ज्ञान म्हणा, आणि दुसरं ज्ञान आपल्याला ज्ञात आहे ते इंद्रियजन्य ज्ञान आहे, परोक्ष ज्ञान आहे आणि क्षयोक्षमिक. त्याला नाव कोणतंही द्या. एक तर आम्ही त्याला इंद्रियजन्य ज्ञान म्हणू शकतो किंवा परोक्ष ज्ञान म्हणू शकतो किंवा क्षयोक्षमिक ज्ञान म्हणू शकतो. आणि जे दुसऱ्या प्रकारचं ज्ञान आहे जे आत्म्याने उत्पन्न होतं ते अतींद्रिय ज्ञान आहे, प्रत्यक्ष सकल प्रत्यक्ष ज्ञान आहे किंवा निरावरण आहे किंवा केवल ज्ञान आहे. तर या दोन ज्ञानामध्ये तफावत काय असणार आहे, या दोन ज्ञानामध्ये काय काय फरक असणार आहे, तर त्या ठिकाणी अतींद्रिय ज्ञान जे आहे म्हणजेच केवल ज्ञान जे आहे हे सर्व अमूर्तिक पदार्थांना जाणतं. म्हणजे एकही द्रव्य त्यांच्यासाठी अज्ञात नाही. अमूर्तिक द्रव्य 5 द्रव्य अमूर्तिक आहे. या अमूर्तिक द्रव्यांना आणि इंद्रियांना अगोचर असणाऱ्या अशा अतिसूक्ष्म अशा परमाणूंना मूर्तिक द्रव्यांना सुद्धा. आणि हा विषय आपण काल बघितलेला होता की इंद्रियजन्य ज्ञान जे आहे हे सूक्ष्म गोष्टींना जाणू शकत नाही. इंद्रियांची मर्यादा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. सूक्ष्मातला सूक्ष्म ध्वनी जो वातावरणामध्ये निरंतर विद्यमान आहे तो आम्ही कानांनी ऐकू शकत नाही. विशिष्ट डेसिबल असेल तरच तो ध्वनी आम्ही श्रवण करू शकतो. अशा प्रकारे प्रत्येक इंद्रियांची विशिष्ट मर्यादा आहे. चक्षु इंद्रियाच्या माध्यमातून आम्ही किती दूरवर बघू शकू हे देखील निश्चित असतं. त्याच्या पलीकडे आम्ही बघू शकत नाही. अशा तऱ्हेने प्रत्येक इंद्रियांवर मर्यादा आहे, परंतु अतींद्रिय ज्ञान हे अमर्यादित आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची लिमिट नाही. असीम अशी ज्ञानाची कृपा तिथे विद्यमान आहे. आणि काल आपण बघितलेलं होतं की प्रच्छन्न शब्दापाशी आपण थांबलेलो होतो. कारण प्रच्छन्न याचा अर्थ आहे सुप्त, झाकलेलं किंवा गुप्त अशा तऱ्हेचं. आता दोन इंद्रियांच्या मध्ये जर आम्ही फरक केला म्हणजे इंद्रियजन्य ज्ञान आणि अतींद्रिय ज्ञान याच्यामध्ये जर आम्ही फरक केला तर इंद्रियजन्य ज्ञान हे द्रव्य क्षेत्र काल भावाच्या मर्यादेत वस्तूला जाणतं. द्रव्याची मर्यादा की ते काही द्रव्य प्रच्छन्न द्रव्य आहे. म्हणजे जसं कालद्रव्य आम्ही घेतलं तर कालद्रव्य एक प्रदेशी आहे, अमूर्तिक आहे आणि अशा द्रव्याला
इंद्रिय ज्ञानाच्या माध्यमातून जाणता येत नाही, म्हणून हे द्रव्य प्रच्छन्न द्रव्य झालं. द्रव्य अपेक्षेने हे प्रच्छन्न झालं. जर क्षेत्र अपेक्षेने प्रच्छन्न मांडलं तर ज्या ज्या इंद्रियांची जी जी मर्यादा आहे त्याच्या मर्यादेच्या पलीकडे ते जाणू शकत नाही. हे त्याचं क्षेत्र प्रच्छन्न झालं इंद्रियजन्य ज्ञानाचं. कारण इंद्रियजन्य ज्ञानाला विशिष्ट मर्यादा आहे आणि त्याच्या पलीकडे ते जाणू शकत नाही. हे क्षेत्र प्रच्छन्न झालं. जसं आज आम्ही इथे आहोत, तर आम्ही इथे असताना नरकातील क्षेत्राचं ज्ञान आम्हाला होणार नाही. अलोकाकाशामध्ये जे क्षेत्र आहे ते देखील आम्हाला अज्ञात आहे, म्हणून तिथल्या क्षेत्राचं ज्ञान होत. इंद्रियजन्य ज्ञानावर खूप खूप मर्यादा आहे. म्हणजे आम्हाला मागचं क्षेत्र काय आहे हे देखील इंद्रियजन्य ज्ञानाने ज्ञात होत नाही. आपल्या ग्रंथामध्ये स्वयंभू रमण पर्यंत द्वीप समुद्रांची रचना कथन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जम्बूद्वीपाचं देखील क्षेत्र असीम आहे. आम्ही जिथे राहतो ते आर्यखंड आणि या आर्यखंडामध्ये सुद्धा भरत क्षेत्रामध्ये सुद्धा 6 खंड आहे. हे देखील आम्हाला आज आमच्या ज्ञानाचं क्षेत्र प्रच्छन्न म्हणावं लागतं. तर अशा ज्या क्षेत्रांपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही ते आम्हाला इंद्रिय गोचर नाही, म्हणून ते सगळं क्षेत्र प्रच्छन्न असं आहे. नंतर कालप्रच्छन्न. कालप्रच्छन्न म्हणजे भूतकालाच्या काही पर्यायी, म्हणजे जसं भूतकालामधल्या लहानपणाच्या गोष्टी देखील काही जरी आम्हाला स्मरणात असल्या तरी बऱ्याच अंशी अनेक गोष्टी आम्ही लहानपणच्या विसरलेलो असतो, ते आम्हाला ज्ञात नाही. म्हणजे आमच्यासाठी ते कालप्रच्छन्न झालं. किंवा भावी काळामध्ये पुढे काय घडणार आहे हे देखील आम्ही जाणू शकत नाही आणि म्हणून ते देखील कालप्रच्छन्न म्हटल्या जातं. आधीची पर्याय, नंतरची पर्याय, भव आमचे, याला देखील कालप्रच्छन्न असं नाव देता येतं. म्हणजे या सगळ्या पर्यायी आमच्या कालप्रच्छन्न आहे. आणि चौथं सांगितलं की भावप्रच्छन्न. भावप्रच्छन्न याचा अर्थ आम्ही जे जाणतो हे अत्यंत स्थूल पर्यायींना जाणतो. जसं आम्ही जाणू ते मनुष्य पर्याय जाणू. पण मनुष्य पर्याय समजा आमची 80 वर्षाची आहे, तर या 80 वर्षामध्ये देखील सातत्याने पर्याय बदलण्याचं कार्य सुरू आहे. एक एक समयवर्ती पर्याय ही सूक्ष्म रुजुसूत्र नयाचा विषय असते, परंतु सूक्ष्म रुजुसूत्र नयाचा विषय असणारी ही एक समयवर्ती पर्याय छद्मस्थांच्या ज्ञानाचा विषय बनत नाही. आमचा जो विषय बनतो ही स्थूल व्यंजन पर्याय किंवा स्थूल अर्थ पर्यायी या आमच्या ज्ञानाचा विषय बनतात. आणि ज्या सूक्ष्म आहे की प्रतिसमय ज्ञान गुणामध्ये देखील हानी वृद्धी होते आहे, ज्याला म्हणतात षष्ठान पतिथानी वृद्धी, ही देखील आमच्या इंद्रिय ज्ञानाने आकलित होणारी नाही. आम्हाला प्रतिसमय आमचं ज्ञान एकसारखं धारावाही रूपाने वाटतं, परंतु असं ज्ञान असत नाही. ज्ञानाची पर्याय प्रतिसमय बदलत आहे आणि एवढी ही सूक्ष्म पर्याय आमच्या मतिष्ठोत ज्ञानाने जाणल्या जाऊ शकत नाही. तर ह्या सगळ्या भावांना आम्ही जाणत नाही, म्हणून हे भाव प्रच्छन्न आहेत. आता जे काही अतींद्रिय ज्ञान आहे, केवल ज्ञान आहे, हे मात्र अशा तऱ्हेने त्यांनी द्रव्य प्रच्छन्न काही नाही, क्षेत्र प्रच्छन्न त्यांच्यासाठी काही नाही, काल प्रच्छन्न नाही आणि भाव प्रच्छन्न पण नाही. म्हणून आता हे शब्द बघा जे टीकेमध्ये मूळ आलेले आहे की स्व परामध्ये सामावलेले. स्व आणि पर अशा तऱ्हेने दोन याच्यामध्ये वर्गीकरण केलं तर आत्मा आमचा स्वद्रव्य आहे आणि बाकीचं सर्व परद्रव्य आहे. असे हे सगळे काही पदार्थ आहे हे अतींद्रिय ज्ञानाचा विषय बनतात. आणि या सगळ्यांमध्ये सामावलेले अमूर्त पदार्थ, अमूर्त पदार्थ
मूर्त पदार्थांमध्ये अतींद्रिय पदार्थ म्हणजे मूर्ती काय, पण जसं काल आपण बघितलं, कारमाण वर्गण आहे, तैजस वर्गण आहे, आहार वर्गण आहे किंवा अनेक स्कंध असे आहे जे इंद्रिय गोचर नाही. ते सगळेच्या सगळे स्कंध या ठिकाणी अतींद्रिय पदार्थ, मूर्त पदार्थातील अतींद्रिय पदार्थात समाविष्ट करायचे. आणि प्रच्छन्न पदार्थांना अतींद्रिय ज्ञान अवश्यपणे जाणते आणि अवलोकन करते. म्हणून हे अतींद्रिय ज्ञान अशा तऱ्हेने सर्वांना जाणण्याला समर्थ आहे. अर्थात केवल ज्ञान युगप सर्व पदार्थांच्या सर्व गुणांना आणि सर्व पर्यायींना एका समयामध्ये जाणू शकतं, अशी ही या ज्ञानाची महिमा वर्णन केलेली आहे. अमूर्तामध्ये काय घ्यायचं तर धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य वगैरे. मूर्त पदार्थांमध्ये अतींद्रिय परमाणू वगैरे. प्रच्छन्नामध्ये द्रव्याच्या अपेक्षेने कालद्रव्य, क्षेत्राच्या अपेक्षेने अलोकाकाशाचे प्रदेश, अलोकाकाशाचेच नाही, आपल्या दूरवर्ती जेवढे प्रदेश आहे हे सगळे प्रदेश आपल्याला क्षेत्र प्रच्छन्न मध्ये घेता येतात. तर हे सगळे प्रदेश कालाच्या अपेक्षेने भूतकालीन, भविष्यकालीन पर्यायी आणि भावाच्या अपेक्षेने स्थूल पर्यायांमध्ये अंतर्लीन सूक्ष्म पर्याय, की एक स्थूल पर्याय आमच्या ज्ञानाचा विषय झाली. जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्य आहे ही गोष्ट आमच्या ध्यानात येते, पण याच्यामध्ये ज्या ज्या सूक्ष्म पर्यायी होतात या एकदम आमच्या नजरेमध्ये येत नाही. नित्य अवलोकन करणारं जे द्रव्य असेल त्या द्रव्याच्या सूक्ष्म पर्यायी आम्हाला लक्षात पण येत नाही. पुस्तक समजा आम्ही दररोज ते पुस्तक वाचतो आहे, तर दररोज 24 तासाचे जितके काही समय आहे त्या सगळ्या समयांमध्ये प्रति समय ते पुस्तक जुनं जुनं होतं आहे आणि ही गोष्ट आमच्या लक्षात येत नाही. पुस्तक काल होतं तसंच आज आहे असा आमचा अभिप्राय असतो. म्हणजे या सगळ्या पर्यायी आमच्या डोळ्यात दिसत नाही. म्हणून या पर्यायींना म्हणायचं की या भाव प्रच्छन्न आहे. म्हणजे स्पर्श गुणाची पर्याय, याच्यामध्ये देखील रसगुणाची पर्याय पुद्गलामध्ये पाहायची असेल तर, आणि जीवद्रव्यात बघायची असेल तर ज्ञान गुणाची पर्याय, दर्शन गुणाची पर्याय किंवा जीवाची ही द्रव्य पर्याय जी आहे ही संपूर्ण पर्याय देखील कालचा जो जीव आहे तो आजचा जीव बदललेला आहे. पण आमच्या ज्ञानामध्ये मात्र तशा प्रकारचे बदल दिसत नाही, कारण स्थूल पर्यायींना आम्ही ग्रहण करू शकतो, सूक्ष्म पर्यायी आम्ही ज्ञानाने ज्ञात करू शकतो, पण प्रतिसमय त्याचं अवलोकन आम्ही करू शकत नाही. अशी आमच्या ज्ञानावर, क्षयोक्षमजन्य ज्ञानावर मर्यादा आहे. इंद्रियजन्य ज्ञान असं लिमिट घेऊन असणार आहे. म्हणून या सर्व पर्यायी आणि हे सगळं कसं आहे तर स्वपरामध्ये विभक्त आहे आणि त्यांना अतींद्रिय ज्ञान जाणतं, कारण ते अतींद्रिय ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान आहे. आता पुढे सांगतात की ज्याला अनंत शुद्धीचा सद्भाव प्रगट झाला आहे, अनंत शुद्धी ज्याची आहे. आता केवल ज्ञान आहे, केवल ज्ञानामध्ये केवल ज्ञानावरण कर्माचा क्षय झाला असल्यामुळे जीवाचा पूर्ण स्वभाव, ज्ञान स्वभाव हा पूर्णपणे व्यक्त झालेला आहे आणि तिथे अनंत शुद्धी विद्यमान आहे. अशी अनंत शुद्धी विद्यमान तिथे आहे, कारण ते ज्ञान आता संपूर्ण शुद्ध आहे आणि असा प्रगट झाला आहे. आणि अशा चैतन्य सामान्यासोबत अनादि सिद्ध संबंध वाल्या एकाच अक्षाप्रती, म्हणजे असं हे चैतन्य सामान्य आहे आणि या सामान्यासोबत जीवाचा अनादि सिद्ध संबंध आहे. अनादि सिद्ध संबंध आहे म्हणजे पर्याय ही आत्म्याचं अनुसरण करणारी असणार आहे. पर्याय कुठून उत्पन्न होणार? तर आत्म्यापासून उत्पन्न होणार.
आणि म्हणून ती चैतन्य सामान्य म्हणजे त्रिकाली ध्रुव आत्मा आणि त्याच्या मधून पर्यायीची उत्पत्ती होणार, म्हणून ही पर्याय चैतन्य सामान्याची संबंध ठेवणारी आहे. शब्द वेगळे वापरले म्हणून गडबडून जायचं कारण नाही. शब्दाचा भावार्थ आम्हाला समजायचा आहे की आमची जी केवल ज्ञान आहे हे केवल ज्ञान संपूर्ण शुद्ध आहे, म्हणजे पर्यायी देखील आता शुद्ध आहे. आणि पर्याय कशाचं अनुसरण करते तर सामान्याचं अनुसरण करते, द्रव्याचं अनुसरण करते आणि म्हणून ती पर्याय देखील आत्मसापेक्ष आहे. आत्म्याप्रती अक्षाप्रती नियत आहे, म्हणजेच आत्मसापेक्ष आहे, आत्म्यातूनच उत्पन्न होणार आहे. आणि असं असण्यामुळे त्याला अन्य सामग्रीची गरज नाही. आत्म्याला आता व्यग्रता उरलेली नाही, अन्य बाह्य सामग्रीची गरज त्या ठिकाणी भासत नाही. कारण त्या ठिकाणी जसं आता आपण बघितलं, अन्य सामग्रीची व्यग्रता का भासत नाही त्या जीवाला, तर त्या जीवाला अनंत शक्तीचा सद्भाव आहे की अन्य सामग्रीचा शोध त्यांना घ्यावा लागत नाही. आम्हाला इंद्रियजन्य ज्ञानासाठी अनेक बाह्य पदार्थांची मदत घ्यावी लागते. प्रकाश पाहिजे, पुस्तक पाहिजे, जर चष्मा लागला असेल तर चष्मा पाहिजे, म्हणजे अनेक प्रकारच्या बाह्य अवलंबनाशिवाय इंद्रियजन्य ज्ञान त्या ठिकाणी संभवत नाही. पण हे ज्ञान मात्र अन्य सामग्रीची त्या ठिकाणी बिलकुल देखील यत्किंचित देखील गरज भासत नाही, म्हणून ते अन्य सामग्रीचा शोध घेत नाही. असं ते पराधीन नाही, निमित्तावर अवलंबून नाही, बाह्य सामग्री जमा करण्याची व्यग्रता त्यांच्या जीवनात नाही. अनंत शक्तीच्या सद्भावामुळे ते आता अनंत आहे, अनंत शक्ती तिथे प्रगट झालेली आहे आणि त्यामुळे ते अनंत आहे. आणि दहनाच्या दाह्याकाराप्रमाणे ज्ञानाच्या ज्ञेयाकाराचं उल्लंघन करत नसल्यामुळे, दहन म्हणजे अग्नी, अग्नी जसं इंधनाचं उल्लंघन करत नाही, जेवढं दाह्य आहे, दाह्य म्हणजे इंधन, जेवढं इंधन आहे त्या इंधनाच्या आकाररूप अग्नी तिथे परिणत होते. म्हणजे अग्नी सर्व दाह्याकाराच्या दाह्याकाराच्या व्यापाला सामावून घेते. त्याप्रमाणे ज्ञानाच्या ज्ञान ज्ञेयाकारांचं उल्लंघन करत नाही, म्हणून ज्ञान देखील सर्व ज्ञेयांना व्यापून उरतं, म्हणजे सर्व ज्ञेयांना जाणतं. आणि असं असल्यामुळे यथोक्त प्रभावाचा अनुभव घेत असताना त्या ज्ञानाला कोण रोखू शकेल, अर्थात कुणीही रोखू शकत नाही. असं असीम ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये असणार आहे. असं हे केवल ज्ञान त्या ठिकाणी असणार आहे. यामध्ये जयसेन आचार्यांनी या ठिकाणी एक आपल्या टीकेमध्ये प्रश्न उपस्थित केला. प्रश्न असा त्यांनी उपस्थित केला की ज्ञानाधिकार संपलेला आहे आणि सुखाधिकाराची सुरुवात केलेली आहे. मग असं असताना या ठिकाणी परत परत ज्ञानाची चर्चा का आचार्य करत आहे, हा त्यांचा सर्वसामान्य प्रश्न आहे की जो आमच्याही मनामध्ये पडलेला होता की वास्तविकता सुखाधिकाराला त्यांनी सुरू केलेला आहे आणि तरी देखील ज्ञानाधिकाराची चर्चा इथे का करत आहे, तर याचं समाधान त्यांनी केलेलं आहे. ज्ञान आणि सुख हे अभेदनयानी एकच आहे. जसं आपण काल बघितलं की जिथे ज्ञानाची प्राप्ती झाली, खऱ्या ज्ञानाची, समीचीन ज्ञानाची प्राप्ती झाली, आत्मिक ज्ञानाची प्राप्ती झाली, त्या ठिकाणी आत्मिक आनंद असलाच पाहिजे. आणि तो आत्मिक आनंद इतका असीम आनंद आहे
की त्याची चर्चा किंवा त्याचं कथन कुणीही करायला समर्थ नाही. जगामधल्या सर्व भौतिक पदार्थांच्या विपरीत म्हणजे जो काही आत्मजन्य आनंद आहे याची तुलना या भौतिक पदार्थांच्या सुखाशी कधीही होऊ शकत नाही. असा हा आत्मिक आनंद त्यांच्या जीवनात जेव्हा प्रगट होतो तो कधी होतो तर आत्मिक ज्ञान झाल्यानंतरच आत्मिक सुखाला सुरुवात आहे. नंतर जरी मी हे शब्द वापरले की आत्मिक ज्ञान झाल्यानंतर तरी ते मग त्यामध्ये समयभेद नाही. ज्या समयात आत्मिक ज्ञान झालं त्या समयामध्ये आत्मिक आनंदाची अनुभूती जीवानी अनुभवलेली आहे असं अभेदनयाचं कथन आहे. म्हणून हीच गोष्ट जयसेनाचार्यांनी सांगितली की ज्ञान आणि सुख हे अभेदनयानी एकच आहे. म्हणजे जिथे ज्ञान आहे तिथेच त्या समयात सुख आहे. त्यासाठी सुखाची कुठलीही आम्हाला दुसरी धडपड करण्याची गरज नाही. आणि दुसरं, ज्ञानाधिकारामध्ये ज्ञान मुख्य होतं आणि त्यामुळे तिथे हेय उपादेय बुद्धी लावलेली नव्हती. परंतु आता सुखाधिकारामध्ये मात्र हेय उपादेयपणाचा विचार करून आचार्य कथन करत आहे की कोणतं ज्ञान तुझ्यासाठी हेय आहे, कोणतं सुख हेय आहे आणि कोणतं सुख उपादेय आहे याची चर्चा या ठिकाणी केलेली आहे. आणि तिसरी गोष्ट की मूळ ग्रंथामध्ये कुंदकुंद आचार्यांनी अशा प्रकारचं वर्गीकरण केलेलं नाही. कुंदकुंद आचार्यांनी तर गाथांना सुरुवात केली आणि गाथा पूर्ती केली. परंतु ह्या ज्या काही टीका रचल्या गेल्या अमृतचंद्र आचार्यांची आणि जयसेन आचार्यांची, यांच्या टीकेला त्यांनी त्या ठिकाणी मथळे दिले की आता शुद्धोपयोग अधिकार होता, शुद्धोपयोगाचं फळ कथन केलं, नंतर ज्ञानाधिकार सुरू झाला, नंतर सुखाधिकार सुरू झाला, नंतर ज्ञेय तत्व प्रज्ञा पण अधिकार येणार आहे. तर अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी विभाग करून सर्वसामान्यांना समजण्याची दृष्टी दिलेली आहे. म्हणून हे वर्गीकरण मूळ ग्रंथात आपल्याला दिसत नाही. अशा प्रकारे आनंदाचं कारण हे ज्ञानच आहे आणि म्हणून आपल्याला अतींद्रिय ज्ञान म्हणजे सुख आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. पुढे कथन करताना दाह्याकाराचं आणि दहनाचं उदाहरण देऊन आचार्यांनी ही गोष्ट सिद्ध केलेली आहे. दाह्याकार म्हणजे अग्नी हे कधीही ज्ञेयाचं अग्नीचं दाह्याचं उल्लंघन करत नाही. तसेच ज्ञेयाकार देखील ज्ञानाचं अतिक्रमण करत नाही. सर्व ज्ञेय हे अतींद्रिय ज्ञानामध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी दृग्गोचर झालेले दिसतात. अशा तऱ्हेने ही गाथा आपण या ठिकाणी बघितली. यावर वृंदावन कवी म्हणतात की वृंदावन कवी हे देखील त्यांनी मार्मिक अशा छंदामध्ये ही गोष्ट प्रस्तुत केलेली आहे की जाकी ज्ञान प्रभा में अमूर्तिक सर्व द्रव्य, ज्यांच्या ज्ञान प्रभेमध्ये अमूर्तिक सर्व द्रव्य तथा जे अतींद्रिय गम्य अनुपुद्गलके, अतींद्रिय गम्य आहे आणि पुद्गलाचे आहे, तथा जे प्रच्छन्न द्रव्य क्षेत्र काल भावचार सहित विशेष वृंद निज निज थलके और निज आत्म के सकल विभेद भाव तथा पर द्रव्यनिकी जेते भेद ललके, ताही ज्ञानवंत को प्रत्यक्ष स्वच्छ ज्ञान जानो, जामे ये समस्त एक समय ही झलके, ज्याच्यामध्ये ते एक समयात जाणण्यात येतात. म्हणजे अर्थ की या ज्ञानवंतांचे ज्ञान अत्यंत स्वच्छ आणि अतींद्रिय आहे. ज्यांच्या ज्ञानज्योतीमध्ये संपूर्ण अमूर्तिक पदार्थ, मूर्तिक पदार्थ, अतींद्रिय ज्ञानगम्य परमाणू आपापल्या द्रव्य क्षेत्र काल भावानी झळकतात,
जाणण्यात येतात. तसेच आपल्या आत्म्याचे देखील सर्व विभेद म्हणजे द्रव्य, क्षेत्र, काल, भाव देखील एका समयामध्ये जाणण्यात येतात. आणि या गाथेच्या अनुषंगाने परत एक प्रश्न आमच्या जीवनामध्ये उत्पन्न होतो की या ठिकाणी जर कोणी हे म्हणेल की केवल ज्ञानी भगवान पराला जाणतात, स्वला जसं जाणतात तसं ते पराला जाणतात, आणि पराला जाणतात ते अभूतार्थ आहे, ते असत्यार्थ आहे, ते पराला जाणत नाही. कारण पराला जाणणं म्हणजे व्यवहारनयाने जाणणं असं आगमामध्ये कथन आहे. म्हणून पराला जाणतात म्हणजे व्यवहाराने जाणतात, आणि व्यवहार म्हणजे अभूतार्थ असं आम्ही म्हणतो. तर त्या पण हे म्हणणं मात्र खोटं आहे. परासंबंधी त्यांचं ज्ञान भूतार्थ आहे, परासंबंधीचे जाणत आहे ते ज्ञान भूतार्थ आहे. ज्ञान परामध्ये प्रवेश न करता जाणतं. होतं काय, केवल ज्ञान आहे. जसा आरसा आहे, आरशामध्ये कोणतीही वस्तू प्रतिबिंबित झाली तरी देखील आरशामध्ये ती वस्तू प्रवेश करत नाही. वस्तू वस्तूच्या जागी आहे, फक्त आरशामध्ये प्रतिबिंब त्या ठिकाणी झळकतं, आणि आरसा आपल्या स्वच्छत्व शक्तीला घेऊन त्याही समयामध्ये विद्यमान आहे. त्याप्रमाणे ज्ञान देखील असंच आरशाप्रमाणे स्वच्छ नितळ आहे. या ज्ञानाच्या स्वच्छतेमध्ये परज्ञेयाचं प्रतिबिंब पडतं, आणि प्रतिबिंब पडत असताना संपूर्ण ज्ञेय जरी त्या ज्ञानामध्ये पर्यायीमध्ये झळकले तरी ज्ञानाचं स्वच्छत्व ज्ञान ज्ञान रूपानी न्यायक रूपानी प्रतिसमय त्या ठिकाणी आहे, आणि ज्ञानाचं ज्ञेयाचं ज्ञानात प्रतिबिंब पडतं. हे असत्यार्थ नाही आहे, तर खऱ्या अर्थाने ज्ञानात मध्ये ज्ञेयाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. तशीच त्यांची ती पर्याय आहे, म्हणून त्याला अभूतार्थ मानता येत नाही. म्हणून परामध्ये प्रवेश न करता सुद्धा ज्ञान अनंत ज्ञेयांना जाणू शकते. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची. अशा तऱ्हेने वरील सर्व याचा सार जर आपण बघितला तर अतींद्रिय ज्ञानामध्ये, क्षायिक ज्ञानामध्ये म्हणा, केवल ज्ञानामध्ये म्हणा, सकल प्रत्यक्ष ज्ञानामध्ये म्हणा, सर्व पर आणि स्वद्रव्य, मूर्त अमूर्त पदार्थ आणि सर्व स्थूल आणि सूक्ष्म पर्यायी सहित एकाच समयामध्ये जाणण्यात येतात. या गाथेचा प्रयोग करताना आम्ही बघणार आहोत की ज्ञान स्वभावाचा सहज विलास स्वतःमध्येच आहे. ज्ञान स्वतःमध्येच आहे, आणि ज्ञानाचा जो काही विलास आहे, ज्ञानाचा जो क्रमिक विकास आहे, हा स्वतःचा स्वतःमध्येच होणार आहे. म्हणून आपल्या वर्तमान उपयोगाला अंतस्तत्वाकडे जोडणं, वर्तमान आमचा उपयोग जो प्रतिसमय अनंत व्यग्रता घेऊन आहे, पराला जाणण्यासंबंधीच्या अनेक इच्छा आकांक्षा आमच्या जीवनात आहे, आणि अशा तऱ्हेने या सगळ्यांपासून निवृत्त होऊन आम्ही आमच्याच आत्मतत्वाला आमच्याच माध्यमातून जाणून घ्यायचं आहे, अशी ही गाथा या ठिकाणी सांगितलेली आहे. आता आम्ही 55व्या गाथेकडे वळणार आहोत. आत्ता आपण बघितलं या गाथेमध्ये अतींद्रिय ज्ञान आणि अतींद्रिय सुखाचं साधन आहे हे सांगितलं, आणि म्हणून ते उपादेय आहे. आता या 55व्या गाथेमध्ये सांगणार आहे की इंद्रिय ज्ञान इंद्रिय सुखाचं साधन आहे, आणि आपल्या विषयामध्ये देखील ते युगपत प्रवृत्ती करत नाही. असं हे ज्ञान आहे इंद्रियजन्य ज्ञान, की हे एका विषयामध्येच एका वेळी प्रवृत्ती करू शकतं. इंद्रियजन्य ज्ञान क्षयपक्षमी ज्ञान असल्यामुळे आणि क्षयोक्षम एका वेळी एकाचा संभवनीय असल्यामुळे
उपयोग त्या ठिकाणी एकामध्येच एकाकार होणार आहे. अशी ही गाथा आहे 55 नंबरची. जीवो स्वयं अमुत्तो मुत्तिगदो तेन मुत्तिनामुत्तम ओगेण्हिता जोगम जानदिवातं न जानादि. जीवो स्वयं अमुत्तो मुत्तिगदो तेन मुत्तिनामुत्तम ओगेण्हिता जोगम जानदिवातं न जानादि. हा जीव स्वयं अमूर्तिक आहे. अमूर्तिक आहे याचा अर्थ आत्म्यामध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण हे गुणधर्म नाही. हा जीव निश्चयने आणि स्वयं अमूर्तिक आहे. तरी देखील मुत्तिगदो तेन मुत्तिना द्रव्यम, हा जीव मूर्त शरीराला प्राप्त करताना त्या मूर्त शरीराद्वारा जाणण्यायोग्य मूर्त पदार्थांना अवग्रहादी ओगेनहिता जोगम अवग्रहादिकापूर्वक जाणतो किंवा जाणत देखील नाही. म्हणजे ज्ञानाच्या मतिज्ञानाच्या 4 स्टेप्स आहेत. मतिज्ञान होण्याच्या पूर्वी पहिली स्टेप तर दर्शनाची असणार आहे. चक्षुदर्शन किंवा अचक्षुदर्शन सर्वप्रथम होईल. त्यानंतर आम्हाला अवग्रह, इहा, अवाय आणि धारणा या मतिज्ञानाच्या पूर्तीची संभावना आहे. कधी कधी आम्हाला दर्शनोपयोग झाला, म्हणजे चक्षुदर्शन उपयोग असेल किंवा अचक्षुदर्शन उपयोग असेल. नंतर अवग्रह झाला आणि अवग्रह झाल्यानंतर समजा आमचं लक्ष विचलित झालं तर आम्हाला अवग्रहानंतर आमची ज्ञानाची पूर्ती म्हणजे इहा, अवाय, धारणा हे होणार पण नाही आणि आमचं ज्ञान सुटेल. लक्ष दुसरीकडे गेलं. दुसरीकडे गेल्याबरोबर आमचा ज्ञानोपयोग संपला. परत दर्शनोपयोग झाला आणि दर्शनोपयोगानंतर परत ज्ञानाची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे वास्तविकतः अशा तऱ्हेने आमचं ज्ञान अत्यंत मर्यादित आहे. आणि म्हणून सांगितलं की जीव हा स्वयं अमूर्तिक आहे, पण हा मूर्तिक शरीराला प्राप्त करतो आहे. याच्याजवळ हे शरीर जे त्याला मिळालेलं आहे, मनुष्य आणि तिर्यंच असेल तर त्यांना औदारिक शरीराची प्राप्ती आहे. देव आणि नारकी असेल तर वैक्रियक शरीराची प्राप्ती आहे. तर अशा तऱ्हेने यांना औदारिक किंवा वैक्रियक शरीर प्राप्त होत आहे. आणि जसा त्याचा भावेंद्रियाचा क्षयोक्षम असेल त्याप्रमाणे त्याला इंद्रिय देखील प्राप्त होत आहे. जर त्याच्या क्षयोक्षम अत्यल्प असेल, एकेंद्रियधारी तो बनणार असेल तर तेवढ्याच इंद्रियाची त्याला प्राप्ती संभवणार आहे. म्हणजे एकेंद्रिय म्हणजे स्पर्शनेंद्रिय, फक्त तेच इंद्रिय त्याच्या जीवनात, तेच द्रव्येंद्रिय त्याला प्राप्त होणार आहे. आणि द्विनेंद्रिय, 3 इंद्रिय अशा प्रकारे जेवढा त्याचा क्षयोक्षम असेल तेवढ्या त्याला इंद्रियांची आणि त्यानुसार शरीराची प्राप्ती संभवणार आहे. म्हणून हा जीव अशा प्रकारे मूर्तिक शरीराला प्राप्त करतो आणि या मूर्तिक शरीराला जाणण्यायोग्य मूर्तिक पदार्थांनी हा अवग्रहादिपूर्वक जाणतो किंवा जाणत सुद्धा नाही. म्हणजे जर विशुद्धी त्याची कमी पडली तर तो जाणतो किंवा जाणणार देखील नाही. आता याच्यामध्ये शब्द परत आपल्याला थोडे वेगळे आलेले आहे, तरी लक्षात आपल्याला त्याचा मतितार्थ घ्यायचा आहे की या गाथेचा भाव अमृतचंद्र आचार्य तत्वप्रदीपिका त्यांच्या टीकेमध्ये लिहिताना स्पष्ट करतात की इंद्रिय ज्ञानामध्ये उपलंभक म्हणजे जाणण्यामध्ये सहकारी कारण जे आहे त्याला उपलंभक म्हटलेलं आहे. म्हणजे जसं इंद्रिय ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं असेल तर इंद्रिय ज्ञानासाठी आम्हाला
सहकारी इंद्रियांची गरज त्या ठिकाणी भासणार आहे. म्हणजे स्पर्शनेंद्रियांनी आम्हाला ज्ञान करायचं असेल, तर आम्हाला स्पर्शाचं ज्ञान करायचं असेल, तर स्पर्शनेंद्रियाची गरज भासणार आहे. रसाचं ज्ञान करण्यासाठी रसनेंद्रियाची गरज भासणार आहे. तर असं हे जाणण्यामध्ये सहकारी कारण असणारं इंद्रिय, याला म्हणायचं उपलंभक. म्हणजे उपलंभक याचा अर्थ जाणण्यामध्ये सहकारी असणारे इंद्रिय. आणि म्हणून हे इंद्रिय देखील कसे आहे, तर मूर्तिक आहे. जसे द्रव्येंद्रिय आहे, तर द्रव्येंद्रिय आम्हाला दिसू शकतात, म्हणून हे मूर्तिक आहे. आणि उपलंभ म्हणजे जाणण्यात येणारे पदार्थ, हे देखील मूर्तिक आहे. म्हणून इंद्रिय ज्ञान होत असताना जाणण्यासाठी सहकारी असलेली इंद्रिय देखील मूर्तिक आहे आणि जाणण्यात येणारे पदार्थ सुद्धा मूर्तिक आहे. इंद्रिय ज्ञानावर मर्यादा आहे. इंद्रिय ज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक इंद्रिय आपलंच कार्य करते. ते दुसऱ्या इंद्रियाच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. स्पर्शनेंद्रिय फक्त स्पर्शाचं ज्ञान करू शकणार आहे. ते रसाचं ज्ञान करायला असमर्थ आहे. आणि या दृष्टीने प्रत्येक इंद्रिय अहमिंद्र म्हटल्या गेलं. अहमिंद्र म्हणजे जो स्वतःच काम करतो, दुसऱ्याचा तिथे काहीही वश चालत नाही, अशा तऱ्हेची इंद्रियांची प्रवृत्ती आहे. आणि ही सगळी इंद्रिय, द्रव्येंद्रिय जी आहे, ही मूर्तिक आहेत. शरीरावर आम्हाला दिसतात, ओळखता येतात, जाणता येतात. आणि याच्या माध्यमातून जे ज्ञान करून घेणारे पदार्थ आहे, हे देखील मूर्तिक आहेत. आज आपण इथे थांबूया आणि उद्याच्या याच्यामध्ये याचा पुढचा भाग आपण घेऊया. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवच्छायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. यावर कुणाला काही शंका असेल तर विचारू शकता.